हॅलो, कसा आहे नाश्ता? छान आहे. माय गॉड, फास्ट स्नोफॉल! आली. काय आहे नाश्ता? घेतली? नाही, काय घेतली? कुठून? गोळी नाही माझ्याकडे. हॅलो, कसा आहे नाश्ता? छान आहे. छान. ओके. काय खाऊ मी मग आता? फक्त मी जॅम ब्रेडच खाते. चहा, कॉफी आणि चॉकलेट पुरी. मी अजून काहीच नाही घेतलं कारण माझं पोट बिघडलंय आज. पोहे मला नको आहेत पण मी टेस्टसाठी घेतो. ओके पडतंय ते. एक तुला एक मला मला 2 पाहिजे. मला देऊ तुला. आणि थोडे पोहे पण पाहिजेत टेस्टला. आणते बस. इथे स्मयनचा फ्रेंड शिवाय आणि स्मयन दोघंजण आज दिवसभर आपण काय करूया ह्याची प्लॅनिंग करतायत. तुम्हाला जर नाही कम्फर्टेबल आहे तर ती बोलली ना तर शूजचा भरोसा नाही. चला, आमच्या सगळ्या हिरोईनी रेडी झाल्यात. हिरोईन नंबर 1, 2, 3 आणि इथे 4 आहे. कुठे गेली? लिफ्ट आली. चला. नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे SMG रायडर्स. सो आज आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालो आहोत सोलांग व्हॅलीला. सोलांग व्हॅली नंतर आम्ही विचार केला की अटल टनलला सुद्धा जाऊया, पण आज वेदर खूपच जास्त खराब असणार आहे असं सांगण्यात आलंय आम्हाला. सो बघूया सोलांग मध्ये काय काय स्नो ऍक्टिव्हिटीज करतोय आणि मग तिथून पुढे अटल टनल बघायला जातोय का. लेट्स गो. आम्ही आता नेहरू कुंडला पोहोचलो आहोत आणि इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला 4x4 गाडी करावी लागेल आणि त्याचे वेगळे चार्जेस असणार आहेत. स्नो ऍक्टिव्हिटी करण्यासाठीचे कपडे सुद्धा आपल्याला परचेस करायचे आहेत. कपडे वगैरे घेऊया, इथेच घालूया. पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण स्नो व्हॅलीसाठी आपण निघूया. चला तर. इथे तुम्ही बघता सगळेजण स्नो ऍक्टिव्हिटीसाठी एकदम रेडी झालेले आहेत आणि आम्ही आमच्या 4x4 मध्ये बसलोय. छान वाटतं. मग कुठे चाललाय तुम्ही लोक सगळे? मनोज, आम्ही दिसतोय का बघ सगळे? मनाली. वेलकम टू मनाली. सोलांगला जाताना खूप जास्त ट्रॅफिक लागलं होतं आणि ऑन दी वे आम्हाला हे छोटंसं क्यूटचं बाळ दिसलं. काश्मीरी बाळ एकदम असं सफरचंदासारखं गोल गोल आणि पिंक पिंक झालं होतं. चला तर सोलांग व्हॅलीच्या प्रवासाला सुरुवात करूया.
आणि फायनली आम्ही सोलंग व्हॅलीला पोहोचलो आहोत, जिथे बघू तिथे बर्फच बर्फ दिसतोय. अरे हा बर्फ माणसं चालतायत ना म्हणून दगड झालाय. हा मारू नका एकामेकाला नाही तर लागणार. जो भुसभुशीत बर्फ असतो ना तो वरती भेटेल आपल्याला, तो मारा. तो लागणार नाही, हा लागणार. एकदम अशी झिप लाईन आहे तिथे. मध्ये आलोय आम्ही आणि अर्धे लोक हरवलेत. आमचे जे 4x4 होती त्याच्यामध्ये म्हणजे खूप गाड्या होत्या, त्याच्यामुळे अर्धे लोक कोणत्या तरी वेगळ्या साईडला गेलेत, अर्धे लोक कोणत्या तरी वेगळ्या साईडला गेलेत. सो इथे सगळेजण असे खेळण्यामध्ये मग्न झालेत. आम्ही एकाच गाडीमध्ये होतो म्हणून नशीब आम्हाला सगळ्यांना एकत्रच इथे सोडलं. दुसरे जे आमचे ग्रुपमधले मेंबर्स होते ते लोक दुसरीकडे आहेत. चला, जर कॉलवरती झालं का बोलणं त्याचं? कोणाशी इंद्रजीत तो नाही की त्याला आपण बोलतोय 26 नंबरची झिप लाईन आहे ते विचारा आणि मग येऊ शकतो. त्यांना दाखव ना आजूबाजूला. सगळे इकडे येऊन स्नो बघून खूप जास्त खुश झालेत. सगळेजण व्हिडिओ कॉल वगैरे करतात. फ्रेंड्स, मम्मी बघा, मम्मी. ये है मम्मी, ये है मामी, और ये है तनू. सॅम सॅम वरती येतो बघ. एन्जॉय कर. 3500 रुपये वहाँ से फेंकेगा, 1300 रुपये यहाँ से फेंकेगा. या माय गॉड, स्नोफॉल. खूप स्नोफॉल होतो. ह्याच्यावर घेऊया आपण. बापरे, कसला स्नोफॉल होतोय. आमचे बॅग बघा, बॅग वरती सगळा स्नो पडलाय. सगळ्यात जास्त तुझ्या डोक्यात आहे केसात. हा काय फुल केसांमध्ये पण पडला स्नो. स्नोफॉल, लाईव्ह स्नोफॉल. केसांमध्ये पूर्ण पडला माझ्या स्नो. पडतं दिसतंय. आता जास्त केसात बघ, जास्त येतो. हा आता जास्त येतोय. सोनूया का ह्याच्यात? हे दिसतंय, दिसतंय. हा दिसतंय. ओ माय गॉड, हे बघ क्रिस्टल. तनू ह्याला झूम कर.
खूप 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 जास्त स्नो चालू झाला होता आणि आम्हाला भूकसुद्धा लागली होती. सो म्हटलं इथे मॅगी तर छान मिळतेच, मॅगी खाऊया, भजी वगैरे खाऊया. आणि आमच्या टूर मॅनेजरचा सुद्धा फोन आला होता. सो सगळ्यांना सांगितलं फटाफट जे काय आहे ॲक्टिव्हिटीज वगैरे कंप्लीट करा आणि रेडी व्हा परत जाण्यासाठी, कारण एकदा जर स्नोफॉल जास्त सुरू झाला तर ट्रॅव्हलिंगसाठी प्रॉब्लेम होणार, गाड्या स्टक होणार आणि जाम लागणार. सो आम्ही पटापट मॅगी खाऊन घेतो, चहा पिऊन घेतो आणि निघतो. स्नो जिथे पडतो त्या ठिकाणी जर जाम लागला तर तो 4-5 तास काय त्याच्याहूनही जास्त तास माणसं तिथेच अडकतात. आम्ही पटापट निघतोय. काय वर्कर स्मयनला खूप जास्त थंडी वाजत होती, त्याचे पाय पूर्ण फ्रीज झाले होते. सो आम्ही वॉर्मर आणलं होतं त्याच्यासाठी आणि त्याचे पाय आणि हात गरम करण्यासाठी आम्ही त्याला ॲक्टिव्ह करून दिलं. लोक नाहीच भेटले आपल्याला. नाही गेलो. चलो वापसी मनाली वापसी. कसं पाठवणार आपण? तुम्ही बघता इथे हळूहळू गाड्यांची गर्दी सुरू झाली आहे, ट्रॅफिक सुरू झाली आहे. आम्ही तरी लवकर निघालो आहे, तरी पण आम्हाला ट्रॅफिक मिळाली आहे. बाय बाय मनाली. बाय मनाली. See you again. खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. बरं वाटलं. आयुष्यात काहीतरी पहिल्यांदा स्नो बघितला. मॅगी खूप छान होती मनालीची, मला खूप आवडले आणि चहा पण मस्त होता. चहा पण होता मस्त. आणि आयुष्यात ही पहिली पिकनिक होती आमची आणि सक्सेस झाली. सक्सेस झाली. हो मेन किती अडथळे येत होते आमच्या पिकनिकच्या मध्ये, पण त्यातून आम्ही बरोबर इथपर्यंत पोहोचलो आणि सगळं व्यवस्थित आमचं हे पार पडलं आणि आम्हाला स्नो बघायचं होतं, तो सुद्धा बघायला मिळाला. येस. किती स्नोफॉल होतो बघ तिथे, काय दिसतच नाहीये. ये तरी आठवण. फायनली आजची स्नो ॲक्टिव्हिटी करून आणि बर्फ बघून, स्नो बघून सगळे खुश होऊन, थंड थंड होऊन परत रिटर्न हॉटेलवर आलो, फ्रेश झालो आणि लगेचच निघालो रात्रीच्या बॉनफायरसाठी. इथे थंडी खूपच जास्त वाढली होती, प्रचंड थंडी झाली होती. सो सगळ्यांनी स्वतःला असं कवर करून घेतलं होतं आणि बॉनफायरकडे जाऊया आणि थोडीशी महफिल जमूया. चला तर. आमचा काश्मीरी बॉय. ठीक आहे. सेकंड आपण असंच चेक केलं की दिसेल त्यामध्ये आपण फक्त टूर बद्दल किंवा इंडियाकडे फिट बॅग पाहिजे. थर्ड मग आपण ते म्युझिकला थोडंसं डान्स
तर आजचा एक्साइटमेंट आणि थंडगार अशा बर्फाने भरलेला दिवस इथेच संपलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बघत रहा SMJ रायडर्स. बाय बाय.